नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. नुकताच संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2026 चा पेपर पार पडलेला आहे आणि त्याच्यात जे जिओग्राफीचे काही 10 प्रश्न आले होते, तर त्या 10 प्रश्नांचं विश्लेषण आणि आपल्या ज्या हँड रिटन नोट्स आहेत, तर त्याचा संदर्भ त्या पुस्तकात कुठं आहे, तर याच्याबद्दल माहिती देणारं हे छोटंसं लेक्चर आहे. त्याच्यामुळं न विसरता बघा. महाराष्ट्रातल्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या पसंतीला उतरलेल्या या नोट्स आहेत आणि परीक्षेला जाण्याच्या अगोदर प्रत्येकानं याची एक चांगली रिव्हिजन केलेली आहे आणि त्याचा फायदा तुम्हाला परीक्षेत झालेला आहे. तर ह्या अशा स्वरूपातल्या या नोट्स आहेत. जवळजवळ सगळ्यांकडे ज्या उपलब्ध आहेत हेच कव्हर पेज तुम्हाला इथं पाहायला मिळतंय. जर का तुम्ही 10 प्रश्न पाहिले जिओग्राफीचे, तर त्याच्यातले 5 प्रश्न जमणारे होते, म्हणजे ते तुम्हाला जमू शकतील तुमच्या आहे या अभ्यासावरती. 3 प्रश्न मध्यम स्वरूपाचे होते की ज्याला थोडंसं डोकं लावायला लागत होतं आणि 2 प्रश्न कठीण कॅटेगरीतले होते असं आपण म्हणू शकतो. तर असे टोटल 10 प्रश्न जिओग्राफीचे होते. 10 पैकी जवळजवळ 8 प्रश्नाचा संदर्भ आपल्या सीएमओच्या हँड रिटन नोट्स महाराष्ट्राचा भूगोल याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतो. आयोगाने थोडासा पॅटर्न चेंज केलेला आहे. त्याच्याबद्दल मी इतर व्हिडिओमध्ये, इतर लेक्चरमध्ये बोललेलो आहे. आता मी काही त्याच्याबद्दल बोलत नाहीये. जिओग्राफीच्या दृष्टीनं जर का तुम्हाला एक चांगली रिव्हिजन करायची असेल परीक्षेला जाता जाता, तर सध्या महाराष्ट्राला वन ऑफ द बेस्ट सोर्स म्हणजे या क्लास नोट्स आहेत. त्याच्यामुळं ज्यांनी ज्यांनी या नोट्स घेतलेल्या आहेत, तर त्यांना तर त्याचा अनुभव आलेलाच आहे. आता हे पुस्तक सध्या आउट ऑफ स्टॉक आहे. लवकरच मार्केटमध्ये याची नवीन अपडेटेड एडिशन तुमच्यासाठी आम्ही उपलब्ध करून देतोय. सीएमओ नेहमीच क्वालिटी स्टडी मटेरियल प्रोव्हाइड करण्यामध्ये अग्रेसर आहे आणि त्याचंच एक हे उत्तम उदाहरण आहे महाराष्ट्राचा भूगोल या क्लास नोट्स. याच्यामध्ये आपण आयोगाच्या चौकटीत नोट्सची परीक्षाभिमुख परिपूर्ण रचना केलेली आहे. मागील 10 वर्षातल्या प्रश्नाचा अभ्यास करून या पुस्तकामध्ये माहिती देण्याचा प्रयत्न केलाय. महाराष्ट्राच्या भूगोलाचा जो संपूर्ण अभ्यासक्रम आहे, तर तो संपूर्ण अभ्यासक्रम याच्यामध्ये समाविष्ट आहे आणि भारताच्या भूगोलातले जे महत्वाचे 4 टॉपिक आहेत, तर ते याच्यामध्ये तुम्हाला इन्क्लूड केलेले दिसतील. त्याच्यामुळे भारताच्या भूगोलाचे फक्त 4च टॉपिक आहेत. त्याच्याशिवाय नकाशे, चार्ट्स, इन्फो चार्ट्स आणि इन्फोग्राफचा चांगला उपयोग करून माणसाची पिक्टोरियल मेमरी स्ट्रॉंग असते आणि या 4 घटकांच्या माध्यमातून जास्तीत जास्त प्रश्न तुम्हाला कसे सोडवता येतील याच्यावरती आमचा भर राहिलेला आहे. याशिवाय भौगोलिक आणि पर्यावरणीय चालू घडामोडींचा संदर्भ सुद्धा तुम्हाला या पुस्तकात पाहायला मिळतो. म्हणजे एखादी नदी चर्चेत आहे, एखादा पर्वत, एखादी डोंगर रांग, एखादा जिल्हा, तालुका चर्चेत आहे, तर त्या अनुषंगाने सुद्धा परीक्षेचा अंदाज लक्षात घेऊन किंवा पेपरचा त्या विषयाचा आवाका लक्षात घेऊन एक्स्ट्राची माहिती चालू घडामोडीच्या माध्यमातून किंवा चालू घडामोडी समोर ठेवून तुम्हाला या पुस्तकाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. नक्की तो प्रश्न कोणता आणि त्या प्रश्नाचा पुस्तकातला संदर्भ कोणता, तर याच्याबद्दल माहिती देणार एक छोटंसं लेक्चर आहे. नोट्सच्या बाजूनं या सगळ्या गोष्टी तर मी तुम्हाला वारंवार सांगतच आलोय, परंतु परीक्षेतले प्रश्न आणि आपल्या नोट्सचा संदर्भ तुमच्यापर्यंत पोहोचवणं मला गरजेचं वाटलं. त्याच्यासाठी एक छोटासा हा लेक्चरचा मी घाट घातलेला आहे. चलो वन बाय वन पाहूया नक्की पुस्तकात संदर्भ कुठे आहेत. आपला पहिला प्रश्न आहे, कोकण किनारपट्टीचा जो भाग अरबी समुद्राच्या किनाऱ्यालगत सकल सपाट भूरचनेचा आहे त्यास डॅश डॅश नावाने ओळखलं जातं. म्हणजे कोकण किनारपट्टी पश्चिमेचा भाग थोडक्यात आपण म्हणू. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, खलाटी असं त्याला म्हणतात. बरोबर. म्हणजे सगळ्यांनी याचं उत्तर नक्कीच पर्याय क्रमांक 1 दिला असेल आणि तुम्हाला तो मार्कही मिळाला असेल. त्याच्याबद्दल काहीही एक डाऊट असण्याचंच कारण नाही असं मला वाटतंय. आणि हा प्रश्न सोपा होता. हा PYQ आहे. ओके. आणि याचा संदर्भ जो आहे तर तो तुम्हाला आपल्या पुस्तकात पाहायला मिळतोय. कुठं बघा. इथं एवढा चांगला एक 2 टॉपिक तुम्हाला बाजूला काढून दिलेले आहेत. त्याच्यातला पहिला टॉपिक आहे खलाटी आणि वलाटी. खलाटी म्हणजे पश्चिमेकडील अरबी समुद्राच्या सखल भागाला खलाटी असं म्हणतात. समुद्र सपाटीपासून याची उंची फार कमी असते. भविष्यात हे तुलनात्मक दृष्ट्या विचारलं जाऊ शकतं. खलाटी आणि वलाटी मधला 2 वाक्य ते तुम्हाला खलाटीबद्दल देतील, 2 वाक्य ते तुम्हाला वलाटीबद्दल देतील. तो तुलनात्मक अभ्यास तुम्हाला एकाच जागी करता येईल. मालवण आणि हरणे दरम्यान तुम्हाला काही गुहाही आढळतात. याच्यावरती सुद्धा भविष्यात प्रश्न विचारला जाऊ शकतो. खलाटी दरम्यान ही 2 ठिकाणं आहेत की याच्या दरम्यान तुम्हाला गुहा आढळतात. मग आता खलाटी जाणून घेतलं तर वलाटी म्हणजे काय? खलाटीच्या पूर्वेला जो डोंगराळ भाग आहे त्याला वलाटी असं म्हणतात. ओके. आणि समुद्र सपाटीपासून याची उंची जास्त असते, म्हणजे अगदी 275 ते 300 मीटर पर्यंत. तीव्र स्वरूपाचा उतार असून इथं डोंगराळ भाग, धबधबे, दर्या आणि खोऱ्याचा भाग इथं असतो. म्हणजे वलाटीच्या विरुद्ध खलाटी आहे आणि खलाटीच्या विरुद्ध वलाटी आहे. जसं तुम्हाला लक्षात ठेवायचं तसं ठेवा. पण इथं तुलनात्मक दृष्ट्या तुम्हाला इथं अभ्यास करता येऊ शकतो. ह्या एकाच पानावरती एकाखाली एक असणारे 2 संदर्भ आहेत आणि प्रश्न याच्यावरती विचारलेला आहे. भविष्यात तुम्हाला वलाटीबद्दल विचारलं जाऊ शकतं किंवा
या दोन्हीतलं एक एक स्टेटमेंट काढून मल्टी स्टेटमेंट क्वेश्चन सुद्धा बनवला जाऊ शकतो. तर त्या अनुषंगानं ही माहिती जी आहे तर ती पुस्तकात आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके, जिथं खूप विस्तृत माहिती देण्याची गरज आहे तर तिथं विस्तृत माहिती दिली आहे, जिथं शॉर्ट बट स्वीट माहिती देण्याची गरज आहे तिथं कमी शब्दात तुम्हाला जास्तीत जास्त माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे, की जेणेकरून कमी वेळात ह्या तुमच्या नोट्स वाचून होतील. ओके, चलो पुढचा प्रश्न पाहूया आपण काय म्हणतोय. क्वेश्चन नंबर हा आपला जॉग्राफीचा दुसरा आहे. आता महाराष्ट्राच्या संदर्भातील ही काही विधानं दिलेली आहेत आणि याच्यावरून आपल्याला काय करायचंय, जिल्हा ओळखायचा आहे. पहिलं बघा, तलावांचे शहर या जिल्ह्यात स्थित आहे. या जिल्ह्यात दारुगोळा व शस्त्रनिर्मितीचा कारखाना आहे. एक तालुका धातूच्या वस्तू व त्यावरील नक्षीकामासाठी प्रसिद्ध आहे. मुशी जातीचं गवत या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आढळतं. सगळ्यांनाच माहित आहे. म्हणजे आता या दोन वाक्यांचा थेट संदर्भ आपल्या पुस्तकात आहे आणि जर का ही दोन वाक्य तुम्हाला समजली तर तुम्ही त्याच्यापर्यंत पोहोचू शकता. त्या जिल्ह्याचं नाव आहे पर्याय क्रमांक 3 ठाणे, असं आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे. तलावांचं शहर आणि दारुगोळा आणि शस्त्र निर्मितीचा कारखाना या तुम्हाला जिल्ह्यात पाहायला मिळतो. आणि मग जर का दोन विधानं तुम्हाला माहित असतील तर तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचू शकता. आता याचा संदर्भ आपल्या पुस्तकात आहे, तो मी तुम्हाला दाखवतो कसा बघा. एक चांगला चार्ट तुम्हाला तयार करून दिलेला आहे. त्या चार्ट मध्ये तुम्हाला पाहायला मिळते. ऍक्च्युअल तो दोन ठिकाणी संदर्भ आहे, दुसराही संदर्भ मी तुम्हाला सांगतो. एका बाजूला काय दिलंय, ठिकाण दिलंय, दुसऱ्या बाजूला जिल्हा दिलाय आणि त्या बाजूला साहित्य दिलंय. अंबरनाथ ओके ठाणे जिल्ह्यात आहे आणि काय होते तिथं, दारुगोळा निर्मिती. झालं, एक विधान तुम्हाला सापडलं. चलो आता पुढचं विधान. हा, ही बाकीची पण माहिती तुम्हाला दिलेली आहे. 6 ठिकाणं दिलेली आहेत, त्याचे जिल्हे दिलेले आहेत आणि तिथं काय होतंय याची सुद्धा माहिती दिलेली आहे. ओझर, नाशिक याच्याबद्दल वारंवार प्रश्न विचारला जातोय किंवा विचारला गेलाय. नाशिक कारण तुम्हाला माहितीच असेल, मिग विमानाची निर्मिती इथं होते. भुसावळ जळगावमध्ये आहे. दारुगोळा पॅकिंगसाठी जे ड्रम लागतात तर त्याची निर्मिती तिथे होते. बाकीचं वाडी, जवाहरनगर आणि वरणगाव अनुक्रमे नागपूर, भंडारा आणि जळगाव जिल्ह्यात आहे. इथं बंदुकीच्या गोळीची दारू निर्मिती केली जाते, हे लक्षात ठेवा. आता ही जी सगळी उदाहरणं आहेत तर ती शस्त्रास्त्र निर्मितीशी संबंधित असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. तर भविष्यात याच्यावरती एखादा घटक, याच्यातला एखादा घटक रिफ्लेक्ट करून नवीन प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा जोड्या लावायला विचारतील. एक अंबरनाथ घेतील, एक ओझर घेतील, एक भुसावळ घेतील आणि याच्यातला एक घेतील आणि म्हणतील जोड्या लावा. किंवा ते असंही म्हणतील शस्त्रास्त्र निर्मितीशी संबंधित खालील ठिकाण आणि जिल्हा यांच्या जोड्या लावा. त्याच्यामुळं हा चार्ट जो आहे तर तो तुमच्या डोक्यात छापला गेला पाहिजे. याच्यावरती भविष्यात प्रश्न विचारला जाऊ शकतो, हे लक्षात ठेवा. हे सगळं शस्त्रास्त्र निर्मितीशी संबंधित आहेत. म्हणजे दारुगोळा असेल, मिग विमानं, दारुगोळा पॅकिंगसाठी लागणारे ड्रम असतील किंवा बंदुकीच्या गोळीची दारू असेल, हे सगळं शस्त्रास्त्र निर्मितीशी संबंधित आहे. ते किती जिल्हे आहेत, ठाणे, नाशिक, जळगाव, नागपूर, भंडारा आणि जळगाव. जळगाव इथे तुम्हाला 2 वेळा दिसते. 5 जिल्हे आहेत. 5 जिल्ह्यातली ही 6 ठिकाणं आहेत जिथं या गोष्टी केल्या जातात. पहिला संदर्भ तुम्हाला सापडला. आता बघा दुसरा संदर्भ तुम्हाला दाखवतो लगेच. खाली आहे दुसऱ्या पेजवरती. आता इथं तुम्हाला व्यवस्थितपणे दुसऱ्या, म्हणजे आता हे ब्लॅक अँड व्हाईट असल्यामुळे तुम्हाला दिसणार नाही, हे कलर मध्ये तुम्हाला दिसतंय. तलावांच्या संदर्भात तलावांचा जिल्हा कुठला, महाराष्ट्रातला भंडारा. तलावांचा तालुका किंवा शहर कुठलं, ठाणे. भारतातलं तलावांचं शहर कुठलं, उदयपूर. आणि भारतातलं तलावांचं राज्य कुठलं, आंध्र प्रदेश. म्हणजे आता याच्यावरती प्रश्न लगेच रिपीट होण्याची शक्यता नाही, परंतु मग जिल्हा विचारला जाईल का तलावांचा, तलावांचं राज्य विचारलं जाईल का, किंवा भारतातलं तलावांचं शहर विचारलं जाईल का, तर विचारलं जाऊ शकतं. ओके, ठाणे जिल्ह्याच्या बाबतीत ही एक गोष्ट लक्षात ठेवा. ठाण्याची खाडी, आता हे काय झाले, महाराष्ट्रातलं रामसर स्थळ झाले. महाराष्ट्रात टोटल 3 रामसर स्थळ आहेत, त्याच्यातलं एक ठाणे जिल्ह्यात आहे, एक बुलढाणा जिल्ह्यात आहे, नाशिक जिल्ह्यात आहे. हे तुम्हाला माहित असायला पाहिजे. ओके, त्या दृष्टीनं 2 फेब्रुवारी जो आहे तर तो जागतिक पाणथळ दिन म्हणून सेलिब्रेट केला जातो. वर्ल्ड वेटलँड डे. एन्व्हायरमेंटच्या बाजूने तुम्हाला मेन्सला विचारलं जाऊ शकतं एक्स्ट्राची माहिती, परंतु ठाणे जिल्ह्याचा विषय निघालाय तर ठाण्यातली खाडी ती आता रामसर स्थळ झालेली आहे आणि महाराष्ट्रात एकूण 3 रामसर स्थळ आपल्याला पाहायला मिळतात. रामसर स्थळ म्हणजे दलदलीचा भूप्रदेश आहे. ओके, चलो. तर हा या प्रश्नाचा संदर्भ तुम्हाला इथं 2 ठिकाणी सापडलेला पाहायला मिळतो आणि त्या संदर्भातनं तुम्ही प्रश्नाच्या उत्तरापर्यंत पोहोचताय. ओके, चलो पुढे जाऊया. पुढचा प्रश्न बघा. जास्त वर गेलं, खाली गेलं त्याला काय अडचण. हा प्रश्न काय बघा, महाराष्ट्राच्या ईशान्य भागात कुठल्या डोंगर रांगा किंवा टेकड्या स्थित आहेत असं त्यांनी विचारलंय. आता याचा जर डायरेक्ट संबंध आपल्याच पुस्तकात आहे तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्यांनी काय विचारले, महाराष्ट्राच्या ईशान्य भागात खालीलपैकी कोणत्या डोंगर रांगा किंवा टेकड्या स्थित आहेत. बरोबर, पहिल्यांदा तुम्हाला ईशान्य भाग माहित पाहिजे. तर जर का असं डिवायडेशन केलं तर हा जो भाग आहे तो ईशान्य भाग असतो.
नेहमी आपल्याला पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण या 4 दिशा माहीत असतात आणि तिथं महाराष्ट्राची नैसर्गिक बाउंड्री म्हणून काय काय आहे हे आपल्याला माहित असतं. पुढे मी तुम्हाला एका चार्टमध्ये ते दाखवणारच आहे. परंतु मग या ज्या मधल्या दिशा आहेत याच्याकडे आपलं दुर्लक्ष होतं आणि आयोगानं तेच मे बी लक्षात ठेवलं असेल आणि मुद्दाम त्याच्यावरती प्रश्न विचारलाय. पर्याय क्रमांक 4च उत्तर आहे. दरकेसा टेकड्या जे आहेत तर ते महाराष्ट्राच्या ईशान्य भागात आहेत किंवा असंही म्हणू शकतो महाराष्ट्राची ईशान्य भागातली नैसर्गिक सीमा म्हणजेच दरकेसा टेकड्या किंवा डोंगर रांगा. आता याचा पुस्तकातला संदर्भ मी तुम्हाला दाखवतो. एक चांगला इन्फो चार्ट किंवा चांगली एक डायग्राम तुम्हाला इथं काढून दिलेली आहे. बघा, महाराष्ट्राच्या प्राकृतिक सीमा तुम्हाला इथं पाहायला मिळत आहेत. सगळ्यात महत्वाचं उत्तरेला काय आहे बघा, सातपुडा पर्वत, चिखलदरा डोंगररांग, तोरणमाळ पठार आणि अस्तंबा डोंगर हे कुठं आहे, उत्तरेला आहे. त्याच्या खाली दक्षिणेला काय आहे बघा, मांजरा डोंगर, ताम्रपर्णी नदी, तेरेखोल नदी आणि चिकोडा रांगा. ओके, हे झालं उत्तर आणि दक्षिण. पूर्वेला काय आहे, चिरोल टेकड्या आणि आहेरी टेकड्या. पश्चिमेला काय आहे, पश्चिमेला टेकड्या असा संबंध नाही, अरबी समुद्र आहे. ह्या 4 महत्वाच्या दिशा झाल्या की जे सगळ्यांना माहित असतात. आता सगळ्यात महत्वाचं त्यांनी ईशान्येवरती प्रश्न विचारलाय तर दरकेसा टेकड्या मला ईशान्येला असल्याचं पाहायला मिळतं. आग्नेयाला काय आहे, आग्नेयाला आहेत निर्मल टेकड्या. त्याच्यानंतर नैऋत्येला काय आहे, नैऋत्येला नदी आहे, टेकड्या नाहीये, तेरेखोल नदी. आणि वायव्येला काय आहे, सातमाळा, गाळणा आणि अकराणी टेकड्या मला वायव्येला पाहायला मिळतात. भविष्यात याच्यावरती कसा जरी प्रश्न विचारला तर तो तुमचा चुकता कामा नये. आयोगाने अजून ते जॉग्राफीत ते क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज अजून काय आणलं नाही. नंतर ते म्हणतील असं महाराष्ट्राच्या नैसर्गिक सीमांचे पश्चिम ते पूर्व क्लॉकवाईज योग्य पर्याय निवडा. मग ते काय म्हणतील, अरबी समुद्र, सातमाळा, गाळणा, अकराणी टेकड्या, मग ह्या डोंगर रांगा, दरकेसा टेकड्या आणि चिरोल किंवा आहेरी टेकड्या. असा अजून पॅटर्न आणला नाही, भविष्यात येऊ शकतो. क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज, उत्तर दक्षिण, पूर्व पश्चिम, नैऋत्य, आग्नेय, वायव्य, ईशान्य ते काही विचारू शकतील. तो हा जो चार्ट तुमच्या समोर दिसतोय तर हा पुस्तकात तुम्ही व्यवस्थितपणे एक्स्ट्राची माहिती जर का तुम्हाला याच्याबद्दल लिहायची असेल तर पुस्तकात चांगला स्पेस दिलाय चारही बाजूला. म्हणजे तुम्ही इथे लिहू शकता, इथे लिहू शकता. तर आता हा करा, इथं पहिल्यांदा लिहून घ्या, हा PYQ आहे. भविष्यात याचा जिल्हा विचारला जाऊ शकतो. ओके, आता तुम्हाला नैसर्गिक सीमा दिलेल्या आहेत. मग ह्या टेकड्या किंवा ह्या पर्वतरांगा, ह्या डोंगर रांगा कोणत्या जिल्ह्यात स्थित आहेत, पुढचा प्रश्न याच्यावरती बनवू शकतो. तर त्याचं उत्तर होतं दरकेसा टेकड्या महाराष्ट्राच्या ईशान्य भागात स्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. आता बघा, बाकीच्या गोष्टी सुद्धा तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. पुन्हा एक चांगला चार्ट जो आहे तुम्हाला इथं काढून दिलेला आहे. एका बाजूला आपण काय केले, एका बाजूला आपण जिल्हे दिलेत आणि दुसऱ्या बाजूला त्या जिल्ह्यात असणाऱ्या डोंगर रांगा दिलेत. हे सगळे PYQ आहेत, याच्यावरती ऑलरेडी प्रश्न येऊन गेलाय. गडचिरोलीत काय आहे, चिरोली, भामरागड, सुरजागड. नागपूरमध्ये गरमसूर, गोंदियामध्ये दरकेसा आणि नवेगाव. भविष्यात याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. या दरकेसा टेकड्या कुठं आहेत तर त्या गोंदिया जिल्ह्यात आहेत. धुळ्याला काय म्हटलं जातं, दुधातोपाचा जिल्हा. गाळणा डोंगर रांग ही धुळे जिल्ह्यात आहे. असे जिल्हे आता इथं बघा, छत्रपती संभाजीनगर हा 2013चा यष्टीचा प्रश्न आहे. अजिंठा, वेरूळ आणि सातमाळा या डोंगर रांगा तुम्हाला तिथं पाहायला मिळतात. तसंच इतर जे जिल्हे आहेत, नांदेड आहे, चंद्रपूर, भंडारा, सांगली, अमरावती, कोल्हापूर, जालना, सातारा, नंदुरबार, नाशिक, पुणे आणि जळगाव. तर याच्यातल्या स्थित ज्या डोंगर रांगा आहेत किंवा ज्या पर्वत रांगा आहेत किंवा टेकड्या आहेत तर त्याची चांगली लिस्ट तुम्हाला एका ठिकाणी बनवून दिलेली आहे, जेणेकरून याचं रिव्हिजन करताना हा सगळा डाटा एका नजरेत तुम्हाला रिवाजाने रिकॉल करता येईल. त्याच्यामुळं हे तुमच्या डोक्यात छापलं गेलं पाहिजे. म्हणजे याच्यावरती भविष्यात कसा जरी प्रश्न विचारला तर तो तुमचा चुकता कामा नाही. ते कसं विचारतील, आता त्यांनी वन लाईनर विचारला की ईशान्येला काय आहे. ते आयोगाचा ट्रेंड कसा असतो, शक्यतो एका बाजूला ते जिल्हा देतील आणि दुसऱ्या बाजूला डोंगर रांगा देतील आणि म्हणतील ह्याच्या लावा जोड्या, किंवा एका बाजूला डोंगर रांगा देतील आणि ते स्थित असणाऱ्या जिल्ह्याचं नाव देतील आणि जोड्या लावा. आणि असा जसा त्यांनी आता विचारला ईशान्येला काय आहे तसाही आयोगाचा पॅटर्न आहे. त्याच्यामुळे कसा जरी प्रश्न विचारला तर तो तुमचा इथून कव्हर होऊ शकतो. त्याच्यामुळं हा चार्ट तुम्हाला व्यवस्थितपणे माहीत असायला पाहिजे. ओके, अजून एक चांगला इन्फो चार्ट तुम्हाला पुढे दिलेला दिसतोय की जेणेकरून एकाच चार्टमध्ये तुमच्या सगळ्या गोष्टी कव्हर होतील. आता बघा, महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या नैसर्गिक सीमा आहेत या. बघा आता काय काय आहे महाराष्ट्राच्या नैसर्गिक सीमा. त्याच्यातल्या 8 गोष्टी, 8 दिशेतल्या 8 गोष्टी एका बाजूला दिशा दिलेत आणि तिथं नैसर्गिक सीमा काय आहे. पूर्वेला काय आहे, चिरोल टेकड्या आहेत. पश्चिमेस काय आहे, अरबी समुद्र आहे. दक्षिणेला तेरेखोल नदी आहे, हिरण्यकेशी नदी आहे. उत्तरेस सातपुडा पर्वतरांग आहे. आग्नेयेस निर्मल रांग, मुदखेड डोंगर रांग. वायव्येस सातमाळा, अकराणी या टेकड्या पाहायला मिळतात. ईशान्येस पुन्हा दरकेसा टेकड्या आहेत. याच्यावरती आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. हे 2-3 चार्ट आहेत की जेणेकरून त्याच्या माध्यमातून तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचू शकता, काही प्रॉब्लेम येणार नाही. ओके, समजलं. चलो पुढचा प्रश्न पाहूया काय आहे ते.
क्वेश्चन नंबर पुढं. आता हा प्रश्न जो होता, हा प्रश्न होता आपल्याला काय करायचं होतं, सगळ्यात महत्वाचं आपल्याला अयोग्य जोडी कोणती ओळखायची होती. त्यांनी काय केलंय, प्रशासकीय विभाग किंवा जिल्हा दिलाय आणि त्या प्रशासकीय विभाग किंवा जिल्ह्यातला तलाव किंवा जलाशय याच्याबद्दल आपल्याला पहिल्यांदा अयोग्यला तुम्ही सर्कल केलेच असेल, तर हे करायला पाहिजे. याच्याशिवाय तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचणार नाही. असं होतं, तुम्हाला ह्याच्यातलं योग्य कोणतं माहित असतं आणि तुम्ही या शब्दावरती लक्ष दिलेलं नसतं. तुम्ही योग्य बाजूला काढता आणि घरी आल्यावर रूमला आल्यावर कळतं, अरे त्यांनी अयोग्य विचारला होता. तो प्रश्न वाचताना एखादा सेकंद एक्स्ट्राचा गेला तरी चालेल, परंतु प्रश्न वाचताना व्यवस्थितपणे वाचा. ओके. बऱ्याच जणांचं यावेळेला असं मत होतं की आम्हाला वेळच नाही पुरला. जर का तुम्ही वन लाईनर क्वेश्चनला रिपीट करणार असाल तर वेळ कसा काय पुरेल. त्याच्यामुळे टेस्ट सिरीजचा पेपर सोडवताना 50 ते 55 मिनिटात सोडवण्याचा प्रयत्न करा. ज्यावेळेस तुम्ही टेस्ट सिरीज लावता, ओके, तर तो 50 ते 55 मिनिटात जर का पेपर कव्हर झाला तर आयोगाचा पेपर 60 मिनिटात तुम्ही आरामात कव्हर करू शकता. तर मला माहित आहे की गट ब ला म्हणजे पूर्व मुख्य दोन्हीलाही किंवा गट क पूर्व मुख्य दोन्हीलाही टाइम हा खूप मोठा तुमच्यासाठी चॅलेंज आहे किंवा त्या 60 मिनिटात 100 प्रश्न कव्हर करणे हे चॅलेंज आहे. परंतु तुम्ही टेस्ट सिरीजला सवय लावली की मी थोडंसं फास्ट जाईन. म्हणजे वन लाईनर प्रश्न आता त्यांनी पॉलिटीच्या बाबतीत विचारायचं झालं तर विधानसभेचं कलम विचारलं तर 170 आहे. पण तुम्ही माघारी आला तर 170 71 होणार आहे का? चान्सच नाही. त्याच्यामुळे ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत की जिथं जिथं तुम्हाला वेळ वाचवता येईल तिथं तिथं वेळ वाचवा. म्हणजे कंबाईनच्या पेपरला 1 सेकंद सुद्धा महत्वाचा असतो, त्याला सुद्धा व्हॅल्यू आहे. त्याच्यामुळे टेस्ट सिरीजला जिथं जाल, म्हणजे आपल्याकडे जी मुलं येतात त्यांना तर आपण सांगतो कमी वेळात पेपर कसा कव्हर करता येईल याच्यावरती लक्ष राहू द्या आणि मग आयोगाचा पेपर तुम्ही 60 मिनिटात आरामात व्यवस्थितपणे सोडवू शकता. त्यामुळं वेळेवरती हे सगळा जो गेम आहे ना, तो घड्याळातल्या काट्यांचा आहे, लक्षात ठेवा. त्यामुळं ते लय महत्वाचं आहे, ते जपणं गरजेचं आहे. चलो बॅक टू द पॅव्हलियन. प्रश्न बघा, अयोग्य जोडी आपल्याला ओळखायची होती. प्रशासकीय विभाग आणि त्यातला जलाशय किंवा तलाव. आता छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, तवरजा. आता आपल्याला माहित आहे तवरजा काय छत्रपती संभाजीनगर किंवा धाराशिव मध्ये नाहीये, तर हे आहे लातूरमध्ये. ओके. त्यामुळं ही पहिली तर जोडी अयोग्य आहे. कुठं कुठं इथं आहे, इथं आहे, हा गेला, हा गेला. 1 आणि 2 म्हणजे तुम्ही 50-50 वरती आलेला आहात. दुसरं बघा, नागपूर, भंडारा, उमरझरी. आता तुम्हाला माहित आहे उमरझरी काय आहे? नागपूर किंवा भंडारा म्हणजे प्रशासकीय विभाग आणि जिल्ह्यात नाहीये, तर हे तुम्हाला पाहायला मिळतं गोंदिया. त्यामुळं ब ही चुकला. आता बघा आणि ब कुठं आहे? असा एकच पर्याय, पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके. म्हणजे इथनं तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचलाय. अयोग्य कोणतं? इथपर्यंत तुम्ही पोहोचलाय. आणि हे 2 मग योग्य आहेत. अमरावती, वाशिम, चिखली, कोकण, सिंधुदुर्ग, शिवडाव. ओके. आता याचा संदर्भ तुम्हाला पुस्तकात दाखवतो. आता कुठल्या जिल्ह्यात कुठलं तलाव किंवा जलाशय स्थित आहे, ते नाही कुठल्या जिल्ह्यात हेही तुम्हाला माहित असायला पाहिजे. ओके. त्याच्यातला इथं तुम्हाला पाहायला मिळेल. बघा आता. त्या उत्तरापर्यंत पोहोचू शकला हे खूप महत्वाचं आहे. तुम्हाला माहित पाहिजे की तवरजा कुठं आहे? तर तवरजा लातूर जिल्ह्यात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि याच्यावरून तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचू शकत होता. सगळ्यात महत्वाचा टास्क काय आहे? प्रश्न काय का असेना, पण तुम्ही उत्तरापर्यंत कसं पोहोचताय एक्झामला ते खूप महत्वाचं असतं. म्हणजे एक जरी तुमचं इथं लॉजिक लागलं असतं तर तुम्हाला कळालं असतं चुकीचं आहे आणि बाकी तर सगळी लिस्ट दिली आहे. तुम्ही या लिस्ट जर का रिवाइज केली असती तर याच्यातनं तुम्ही उत्तरापर्यंत आरामात पोहोचू शकला असता. म्हणजे सगळ्याच प्रश्नाचा संदर्भ असेलच याची गॅरंटी शून्य आहे. परंतु एक जरी तुम्हाला संदर्भ सापडला तर ते एका संदर्भापासून तुम्ही उत्तरापर्यंत आरामात पोहोचू शकता. हे म्हणजे मला तुम्हाला इथं सांगायचं होतं. ओके. बाकी गोंदिया बघा, गोरखमारा, सिलीगुडी, परसवाडा ही सगळी तुम्हाला गोंदिया जिल्ह्यात. आता इथं हा जो चार्ट बनवलाय तर हा चार्ट आपण कसा बनवलाय? एका बाजूला काय केले? एका बाजूला जिल्हा आणि तलाव किंवा जलाशय याची एक चांगली लिस्ट बनवून दिल्याचं तुम्हाला इथं पाहायला मिळते की जेणेकरून याच्यावरती जर का प्रश्न आला तर तो तुमचा चुकता कामा नाही. एक संदर्भ तुम्हाला या पानावरती सापडतोय आणि पुढचा जो दुसरा संदर्भ आहे तर तो तुम्हाला पुढच्या पानावरती पाहायला मिळतोय. आता नागपूर विभाग त्याच्यानुसार तुम्हाला इथं माहिती दिली. नागपूरमध्ये काय काय आहे? म्हणजे नागपूरमध्ये कुठले कुठले जलाशय किंवा तलाव आहेत तर त्याचा की इथं चार्ट तुम्हाला दिला. त्याच्यामध्ये गोरेगाव, अंबाझरी, रामसागर, गोरेवाडा. आता प्रश्न कशावर आला होता? तर प्रश्न गोंदियावरती आला होता. म्हणजे गोंदिया नाही, गोंदियातला हा उमरझरी तलाव किंवा जलाशय आहे. तर ते त्यांनी तिथं विचारलं होतं आणि ते आपण चुकीचं म्हणून बाजूला काढलंय. म्हणजे जे 2 संदर्भ आपल्या पुस्तकात आहेत, तर त्या 2 संदर्भापासून तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचलाय. बस ह्याच्यापेक्षा दुसरं काय पाहिजे? म्हणजे चारीच्या चारी संदर्भ एकाच ठिकाणी सापडतील का? वेगवेगळ्या पानावर आहेत, पण 2 संदर्भ आहेत. त्या 2 संदर्भाच्या माध्यमातून तुम्ही उत्तरापर्यंत 100% पोहोचलेला आहे. उत्तर मिळालं, मार्क मिळाले, याच्यापेक्षा दुसरं सुख काय असू शकतं. त्याच्यामुळं
हे उमरजा जे आहे तर ते गोंदिया जिल्ह्यात आपल्याला पाहायला मिळतं आणि तिथं त्यांनी ते नागपूर विभाग आणि भंडारा जिल्ह्यात पाहायला मिळते. आता भंडारा जिल्ह्यात काय काय आहे ते सुद्धा तुम्हाला माहित असायला पाहिजे. भंडारा जिल्ह्यात प्रामुख्यानं चांदपूर, शिवती, भंडारा हे जलाशय, 2 जलाशय आपल्याला भंडारा जिल्ह्यात पाहायला मिळतात. मग चंद्रपूरचं पण थोडंसं वाचून ठेवणं तुम्ही अपेक्षित आहे. पुढचा याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा नागपूर सोडून इतर जे विभाग आहेत किंवा इतर जे जिल्हे आहेत की ज्या जिल्ह्यात वेगवेगळ्या म्हणजे काही काही जिल्ह्यात असंही असू शकतं की सेम नावाचे तलाव किंवा जलाशय असू शकतात. तर ते मग ते टार्गेट करा किंवा एखादा जिल्हा चर्चेत आहे किंवा एखाद्या जिल्ह्यातला एखादा जलाशय किंवा तलाव चर्चेत आहे. तिथे काहीतरी नवीन शासनाने इनिशिएटिव्ह सुरू केलाय किंवा पाण्याची टंचाई निर्माण झाली आणि तिथं पाणी आहे आणि तो तलाव किंवा जलाशय चर्चेत आहे तर आयोग त्याच्याबद्दल तुम्हाला प्रश्न विचारू शकतं. त्याची एकच लिस्ट तुम्हाला या पुस्तकात पाहायला मिळेल. आलं लक्षात? 2 संदर्भ तुम्हाला पुस्तकात सापडतायत आणि 2 संदर्भापासून तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचताय. आता सगळ्यात महत्त्वाचं पुणे जिल्हा चर्चेत आहे. पुणे जिल्ह्याच्या बाजूनं बघा हे सगळे PYQ आहेत. आता आंधर तलाव याच्याबद्दल प्रश्न विचारला, पानशेत मुळशी याच्याबद्दल प्रश्न विचारलेला आहे. तर हे तुम्हाला माहित असायला पाहिजे. कोल्हापुरातला रंकाळा तुम्हाला माहित असायला पाहिजे. सोलापुरातला आष्टी तलाव तुम्हाला माहित असायला पाहिजे. त्याच्यानंतर सांगलीतला राजेवाडी तलाव माहित असायला पाहिजे. सातारामधला मायनी ह्याच्यावरती आले का प्रश्न? वाटतंय का तुम्हाला आलाय प्रश्न? एकदा प्रश्न त्याच्यावरती आलाय. या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहित असायला पाहिजेत आणि या नोट्समध्ये व्यवस्थितपणे चार्ट वाईज करून दिले. विभाग, त्याच्यातले जिल्हे आणि तलाव किंवा मग जलाशय याची माहिती तुम्हाला इथे दिलेली आहे. समजलं? आलं लक्षात? चलो पुढचा प्रश्न. आता त्यांनी नद्या विचारल्यात आणि त्याच्या उपनद्या विचारल्यात म्हणजे मुख्य नद्या आणि उपनद्या याची लावायची आपल्याला जोडी. आयुष्यात जोड्या लागणं, त्या जुळणं आणि त्या टिकणं लय गरजेचं असतं. परीक्षेत जोड्या लागणं, त्या बरोबर येणं आणि मार्क मिळवणं खूप गरजेचं असतं. संदर्भ तुम्हाला समजला असेल मी कशाबद्दल बोलतोय. नद्या आणि उपनद्या याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 तापीला बोरी, त्याच्यानंतर पूर्णाला नळगंगा, सिंदफानाला बिंदुसरा आणि मांजराला धरणी. ही म्हणजे पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. आता याचाही संदर्भ आपल्या पुस्तकात आहे. आता यांनी काय केले, नदी आणि उपनदी जोड्या लावायला विचारले. पुढचा ते प्रश्न कसा विचारू शकतील म्हणजे असं म्हणतील की तापीच्या उत्तर वाहिनी नद्या कोणत्या, ओके, किंवा दक्षिण वाहिनी नद्या कोणत्या किंवा उत्तरेकडून मिळणाऱ्या नद्या कोणत्या, त्याचा चढता क्रम लावा, त्याचा उतरता क्रम लावा. महाराष्ट्रातल्या ज्या चर्चेतल्या नद्या असतात आयोग त्याच्यावरती प्रश्न विचारू शकतं. किंवा असंही असेल एखादी नदी एखाद्या जिल्ह्यात वाहते आणि तो जिल्हा चर्चेत आहे तर त्या अनुषंगाने ती नदी विचारली जाऊ शकते. त्याच्यामुळं डाव्या उजव्या बाजूने मिळणाऱ्या नद्या त्याचा उत्तर किंवा दक्षिण क्रम, पूर्व किंवा पश्चिम क्रम जसा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. म्हणजे ह्या नद्यांच्या बाबतीत अभ्यास करताना आयोगाचे प्रश्न पहा. आयोगाने आतापर्यंत कसे प्रश्न विचारलेले आहेत. म्हणजे उपनद्या आपल्याला तर माहितीच असतात. त्याच्यावरती म्हणजे जॉग्राफी करत असताना तो तर बेस आहे आणि तो करायलाच पाहिजे. याचाही संदर्भ तुम्हाला आपल्या पुस्तकात पाहायला मिळतो. दाखवतो बघा आता. तापीची उपनदी ही ज्याच्यावरती त्यांनी आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. ओके, त्याच्यामध्ये तापीच्या उपनद्या आहेत चंद्रभागा, बुलेश्वरी, नंदवान, गोमाई, अरुणावती, अनेर, पेडी, काटेपूर्णा, मोरणा, नळगंगा, गिरणा, पांजरा, पूर्णा, बोरी, वाघूर. ओके, तर इथून बोरी कुठे गेलं पाहिलं मी झालं तापीची उपनदी. आता हे उत्तर पूर्णा मग त्याचं काय आहे सगळं इथं दिले. नर्मदाची उपनदी आहे तवा, उदयी, मोक्षगंगा. ओके, म्हणजे एक तुम्हाला या ठिकाणी जोडी एका पेजवरती पाहायला मिळत आहे. ओके, एक झालं, एक प्रश्न सुटला म्हणजे एक त्याच्यातली जोडी सुटली. पुढे जाऊया, दुसरी जोडी तुम्हाला इथं सुटली दिसेल. सगळ्या गोष्टी आपल्या पुस्तकात आहेत, तुम्ही टेन्शन नका घेऊ. सिंदफाना आहे का प्रश्नात? सिंदफाना बिंदुसराची म्हणजे सिंदफानाची उपनदी आहे बिंदुसार. सापडलं दुसरं विधान. 2 जोड्या लागल्या, उत्तरापर्यंत तुम्ही 100% पोहोचू शकता. मांजरा बघा बीड पाटोदा तालुक्यात बालाघाट डोंगररांगेत उगम पावते. आता त्याच्या उत्तरेकडून आणि दक्षिणेकडून येणाऱ्या नद्यांचा क्रम तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतोय. त्याच्यामुळं त्याही याच्यापासून तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचू शकता. ओके, येते लक्षात? घरणी लातूर आहे का? क्लिअर. मांजरेला उत्तरेकडून किंवा डाव्या बाजूकडून मिळणारी ही उपनदी आहे. झालं, 3 जोड्या लागल्या, चौथी जोडी लागेलच असं काय म्हणजे लागेलच म्हणजे लागायलाच पाहिजे, परंतु 3 जोड्याचा संदर्भ तुम्हाला इथं पाहायला मिळतोय. 2 वेगवेगळे पान आहेत ते तुम्हाला मी एकत्र करून दिलेले आहेत पण संदर्भ इथं पाहायला मिळतोय. त्याच्यामुळे हा प्रश्न आरामात तुमचा सुटला पाहिजे होता, तो चुकायला नाही पाहिजे. म्हणजे
ज्या ज्या जिल्ह्यातल्या नद्या आहेत त्या त्या जिल्ह्यातल्या लोकांचे ते प्रश्न तर बरोबर यायला पाहिजेत. मग खरी मजा आहे. चलो पुढे जाऊया. आता तापीच्या बाबतीत थोडंसं आपण बघूया. हा आता इथं इथं त्यांनी आपण चार्टमध्ये देताना काय दिले, तापीची उपनदी मला इथं पाहायला मिळेल. तर नाव आहे बोरी. ओके, हे काय आहे, तापी पूर्णा खोऱ्यातील नद्यांचा उत्तर दक्षिण क्रम. उत्तर काय क्रम आहे, गोमती, बुराई, पांजरा, बोरी, गिरणा. ते पुन्हा असं विचारतील दक्षिण उत्तर क्रम, किंवा ते विचारतील तापी पूर्णा ते उत्तर दक्षिण क्रम योग्य कुठला, अयोग्य कुठला. ऍक्च्युअल हा विचारलाय प्रश्न, ग्रुप बी 2020 ला प्रश्न विचारलेला आहे. आणि आत्ता जोड्या लावाल तापीची उपनदी बोरी, ते प्रश्न आलेला. सापडला संदर्भ, झालं 4च्या 4, लागल्या जोड्या, मिळाला मार्क, संपला विषय. त्याच्यामुळं ही जी स्ट्रक्चर तुम्हाला दिलेला आहे, त्या स्ट्रक्चरने जर का तुम्ही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न केला तर तुमचे मार्क्स जाणार नाहीत, हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळं या नोट्सचं जे वैशिष्ट्य आहे तर ते हे आहे, जो डाटा गरजेचा आहे किंवा जो डाटा परीक्षेची डिमांड फुलफिल करू शकतो असाच डाटा या नोट्सच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. या नोट्स हँड रिटन असल्यामुळे तुम्हाला वाटेल की पुस्तकाची जाडी थोडीशी जास्त आहे, परंतु तुम्ही 2-3 तासात ह्या व्यवस्थितपणे वाचू शकता. ज्यांचा ऑलरेडी डाटा कव्हर झालेला आहे किंवा ज्यांनी ऑलरेडी इतर चांगले दर्जाचे रेफरन्स बुक वापरलेले आहेत तर त्यांनी परीक्षेला जाता जाता या नोट्स न विसरता रिवाइज केल्या पाहिजेत असं मला वाटतंय, की जेणेकरून तुम्ही तुमच्या उत्तरापर्यंत पोहोचू शकता. ओके, चलो पुढचा प्रश्न काय म्हणतोय बघूया. हा, आता सियाचीन लडाख मधील कोणती हिमनदी शोक नदीमध्ये वाहते, असा हा प्रश्न आहे. याचा थेट संदर्भ आपल्या पुस्तकात तुम्हाला पाहायला मिळत नाही, परंतु याच्या एका पीवायक्यू वरून तुम्ही रेफरन्स राहू शकता. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, रिमो नावाची ही नदी आहे. तर याचा रेफरन्स बघूया काय आहे. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बघा आता आपण आधी तर काय दिलंय, हिमालय पर्वतातील महत्वाच्या नद्या तुम्हाला एकाच पेजवरती दिलेत आणि हे सगळे पीवायक्यू आहेत. आयोगाने याच्यावरती कधीतरी प्रश्न विचारलेला आहे. एका बाजूला तुम्हाला दिलंय नदी किती किलोमीटर आहे आणि त्याचं स्थान, सियाचीन, नुम्रा दरी, हेंड चोंको, नैऋत्य पामीर, हिस्पार, हुंजा नदीची उपनदी, बायफो, ब्राल्डोह दरी, बटुरा हुंजा आणि बाल्टोरा ब्राल्डोह दरी. आता बघा याचा पूर्व ते पश्चिम क्रम असा आहे, बटुरा, हिस्पार, बायफो आणि सियाचीन. सियाचीन इथं चर्चेत आहे आणि त्याच्याबद्दल जो प्रश्न आहे तर तो आपल्याला विचारला दिसतो. सियाचीन लडाख मधील कोणती हिमनदी शोक नदीमध्ये वाहते. हा थोडासा आउट ऑफ द बॉक्स किंवा आउट ऑफ द कॉन्टॅक्ट जाऊन आयोगाने प्रश्न विचारलाय, परंतु हे याची एक लिस्ट तुम्हाला दिलेली आहे. भविष्यात याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. ओके, पश्चिम पूर्व किंवा पूर्व पश्चिम ते क्रम विचारतील किंवा मग नदी आणि स्थान विचारतील, हे लक्षात ठेवा. किंवा मग आता हे आतापर्यंत हिमालयातल्या नद्यांच्या लांबीवरती शक्यतो मल्टी स्टेटमेंट किंवा असा काही प्रश्न आयोगाने केलेला नाहीये, परंतु हे असं होऊ शकतं, नदी आणि स्थान याच्याबद्दल प्रश्न विचारला जाऊ शकतो, हे लक्षात ठेवा. किंवा मग भविष्यात ते या लांबीबद्दलही विचारतील किंवा विचारण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे हे व्यवस्थित करणं अपेक्षित आहे. हा चार्ट जो आहे त्या लक्षात राहू दे. ओके, समजलं. पुस्तकात तुम्हाला जर का एक्स्ट्राची माहिती तिथे लिहून घ्यायची असेल तर तुम्ही ती तिथं लिहू शकता. ओके, पुढचा प्रश्न क्वेश्चन नंबर 4, सॉरी क्वेश्चन नंबर पुढचा नॉट 4. कारण त्यांनी काय विचारले, खालील विधानांचा विचार करा. 4 विधानं दिले तुम्हाला आणि त्याच्यातली बरोबर विधान आपल्याला शोधायचे. पहिलं बघा, 2001 ते 2011 या काळात महाराष्ट्रात लोकसंख्या वाढीचा दर 15.99% होता. फॅक्च्युअल डाटा आहे. पहिलं विधान ऍब्सोल्युटली करेक्ट आहे. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील, आता बघा काही लोकांना असं जर का 12 कोटी दिलं असतं तर ते चूक किंवा बरोबर करता आलं असतं. 11 कोटी सगळ्यांना माहित आहे, मग त्यांनी एवढा मोठा डिजिट दिलाय. मग असं काही जणांना वाटलं की फॅक्च्युअल डाटा एवढा मोठा डिजिट दिलाय बरोबर असेल, पण ते विधान चुकीचं आहे. क विधान बघा, 2011च्या जनगणनेनुसार केरळ राज्यात सर्वाधिक कृषी घनता आढळली, बरोबर आहे. द विधान बघा, 2011च्या जनगणनेनुसार 0 ते 6 वयोगटातील बाललिंग गुणोत्तरात अव्वल 10 राज्य आहेत, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, छत्तीसगड, मणिपूर, नागालँड, राजस्थान, मध्य प्रदेश इत्यादी. तर हे विधान या ठिकाणी चुकीचं आपल्याला पाहायला मिळतं. तर पर्याय क्रमांक 3 जे आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे अ आणि क, ही 2 विधानं बरोबर आहेत. ज्यांनी ज्यांनी केलंय, काहीच लोकांचं याच्यावरती कन्फ्युजन, म्हणजे ते जर का त्यांनी असं 11 कोटी 12 कोटी, काही जणांनी तर हे वाचायचं म्हणजे हेच केलं नाही, चला म्हणजे बरोबर पकडून चालू. आणि मग बऱ्याच जणांनी पर्याय क्रमांक 4, म्हणजे मला माहिती आहे की प्रेशर खाली एखादा माहीत असणारी गोष्ट सुद्धा तुम्ही ती चुकीचे ठरवून येऊ शकता.
प्रेशर मॅनेज झालं नाही तर, म्हणजे त्याच्याबद्दल काहीच डाऊट नाही. त्यामुळे एखादा प्रश्न चुकलाच त्याच्याबद्दल जास्त वाटून घेऊ नका. का चुकलाय, मी तिथं कुठं कमी पडलो, याच्यावरती मात्र विचार करायला पाहिजे. मी सगळ्यांना तेच सांगतो, स्वतःवरती डाऊट घेण्यापेक्षा स्वतःला 2 प्रश्न विचारा, की का आणि कशासाठी. एखादा प्रश्न चुकलाय, का चुकलाय आणि कशासाठी चुकलाय, माझ्याकडून काय कमी पडलं, भविष्यात जर काही याच्यावरती प्रश्न डिझाईन झाला तर मी काय करू शकतो, हा विचार नेहमी तुमच्या डोक्यात असला पाहिजे. याचाही संदर्भ तुम्हाला आपल्या पुस्तकात पाहायला मिळतोय बघा. ओके, महाराष्ट्राची लोकसंख्या तुलनात्मक इथं दिलेही तुम्हाला, हे पाठच असायला पाहिजे तुम्हाला 15.99. ओके, समजलं, आलं लक्षात. आता त्याच्या खालच्या ज्या गोष्टी आहेत, लोकसंख्येची घनता विचारतील, स्त्री पुरुष लोकसंख्या गुणोत्तर विचारतील, 0 ते 6 वयोगटातील बाललिंग गुणोत्तर विचारतील, साक्षरता दर विचारतील, ग्रामीण आणि शहरी लोकसंख्या विचारतील. ओके, इथं काय दिले, 2001 ला किती होती, 11 ला किती होती, फरक पडला किती किंवा वाढ झाली किती, या सगळ्या गोष्टी इथं तुम्हाला दिलेल्या आहेत. आणि एकूण लोकसंख्या सुद्धा तुम्हाला दिलेली आहे 11.27 कोटी. एवढं जरी तुम्ही लक्षात ठेवलं असतं, 11.27 कोटी हाय बाबा तिथं काहीतरी. आणि इथं काय दिले, 12,23,72,972 असं त्यांनी दिले. म्हणजे 2011च्या जनगणनेनुसार त्यांनी विचारलं होतं. तर ते इथंच विधान तुमचं चुकीचं निघालं असतं. हे आहे 11.27 कोटी. मग त्यांनी 11 कोटी असं समथिंग जी काही मोठी लोकसंख्या आहे तर ती दिली असती. 11 कोटी आपल्याला लक्षात होतं. आणि सगळ्यात महत्वाचं काय, म्हणजे 2011 नंतर आता जनगणना सुरू झाली. मग काय जणांनी असं गृहीत धरलं असेल, नाही नाही वाढली असेल, कारण त्यांनी पुढचं 2011 वाचलंच नाही, हे लक्षात ठेवा. ओके, समजलं. चलो पुढे जाऊया. याचं उत्तर तुम्हाला इथे या ठिकाणी सापडलेलं दिसतंय. पुढचा टॉपिक, भारत आणि महाराष्ट्र लोकसंख्या तुलनात्मक अभ्यास. इथं सुद्धा तुम्हाला ही वाढ पाहायला मिळते. लोकसंख्या वाढीचा दर 15.99% आहे. वरती सुद्धा तुम्हाला 15.99% दिलाय आणि त्याच्याच वरती तुम्हाला महाराष्ट्राची लोकसंख्या सुद्धा दिलेली होती. लोकसंख्या घनता लिंग गुणोत्तर दिलंय भारताचं आणि महाराष्ट्राचा तुलनात्मक अभ्यास तुम्हाला एकाच चार्ट्स मध्ये करता येईल. ओके, एका बाजूला भारत आहे, एका बाजूला महाराष्ट्र आहे आणि दुसऱ्या बाजूला काय झालं ते इथे दिलेले, वाढली कमी झाली. लोकसंख्या वाढीचा दर भारतात किती आहे, 17.7. 2011च्या लोकसंख्येनुसार, सॉरी 2011च्या जनगणनेनुसार, हे लक्षात ठेवा. लोकसंख्येची घनता, लिंग गुणोत्तर पहा, बाललिंग गुणोत्तर, साक्षरता दर, ग्रामीण लोकसंख्या आणि शहरी लोकसंख्या, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते तुम्हाला एका ठिकाणी दिलेल्या आहेत. ओके, आता त्यांनी पर्टिक्युलर असा तुलनात्मक प्रश्न आता विचारू शकतात, हे लक्षात ठेवा. म्हणजे ते 2 लाईन, म्हणजे पहिले 2 स्टेटमेंट भारताबद्दल देतील किंवा मग एक भारताचं एक महाराष्ट्राचं, एक भारताचं एक महाराष्ट्राचं, असं करू शकतात. त्यामुळे लोकसंख्येच्या बाबतीत हा चार्ट मला पाठच असायला पाहिजे. येते लक्षात, समजलं, काही अडचण नाही. पुढे जाऊया. पुढचा प्रश्न, आता बघा, सर्वाधिक बाललिंग गुणोत्तर असणारी राज्य आणि त्याच्यामध्ये केंद्रशासित प्रदेश. अरुणाचल प्रदेश 972, मिझोराम 970, मेघालय 970, छत्तीसगड 969, अंदमान निकोबार 968. ही काय आहेत, सर्वाधिक बाललिंग गुणोत्तर. म्हणजेच काय, 0 ते 6 वर्ष वयोगटातील बालकांची संख्या. आणि सर्वात कमी बाललिंग गुणोत्तर सगळ्यात टॉपला आहे हरियाणा 834, त्यानंतर पंजाब 846, जम्मू काश्मीर 862, दिल्ली 871 आणि चंदीगड 880. आता याचा ते चढता किंवा उतरता क्रम विचारतील, याचा ते चढता किंवा उतरता क्रम विचारतील, किंवा मग एका बाजूला ते असं म्हणतील बाललिंग गुणोत्तरासंबंधी योग्य जोड्या लावा, एका बाजूला ते राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाचं नाव देतील, दुसऱ्या बाजूला त्याची संख्या देतील. मग आपल्याला जोड्या लावता आल्या पाहिजेत. किंवा ते पर्टिक्युलर असं म्हणतील की दिल्लीचं बाललिंग गुणोत्तर किती आहे, तर ते तुम्हाला माहिती असायला पाहिजे, ते 871 आहे. किंवा ते पंजाब आणि हरियाणा यांचं विचारतील, किंवा ते जम्मू काश्मीरचं विचारतील. जम्मू काश्मीर चर्चेत असल्यामुळे विचारलं जाऊ शकतं, त्याचंही उत्तर तुम्हाला व्यवस्थितपणे देता आलं पाहिजे. हे दोन्ही चार्ट्स लक्षात ठेवा. एमपीएससीच्या दृष्टीने लक्षात ठेवा, मी टोटल ओव्हरऑल बोलतोय, महिला, बालक आणि नॉर्थ ईस्ट याच्यावरती, या 3 घटकांवरती एखादा तरी प्रश्न एक्झामला असतोच असतो. त्यामुळे हे 3 गोष्टी लक्षात ठेवा. अजून एकदा सांगतो, महिला, बालक आणि नॉर्थ ईस्ट मधली राज्य, एखादा तरी प्रश्न याच्यावरती पडतोच पडतो, सगळे पेपर काढून बघा. त्यामुळे काही गोष्टी म्हणजे पॉलिटीच्या बाजूने विचारतील, ते जॉग्राफीच्या बाजूने विचारतील, ते इकॉनॉमिक्सच्या बाजूने विचारतील, किंवा ते करंट अफेअर्सच्या बाजूने विचारतील, पण या 3 घटकांवरती प्रश्न असतोच असतो. आयोगाचा हा हॉट टॉपिक आहे. क्वेश्चन पेपर काढून बघा, तुमच्या लक्षात येईल. समजलं, आलं लक्षात. तर इथं तुम्हाला याचा संदर्भ पाहायला मिळतोय. पुढचा प्रश्न काय म्हणतोय बघा, सौर ऊर्जेच्या बाबतीत हा त्यांनी प्रश्न विचारलाय. उत्तर महाराष्ट्रातील या वरच्या भागातील
म्हणजे महाराष्ट्राच्या वरच्या भागात. उत्तर महाराष्ट्रातील 150 मेगावॉटचा सौर ऊर्जा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? म्हणजे याच्यावरती ऑलरेडी त्या साखरेबद्दल प्रश्न विचारून झालाय. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, धुळे जिल्ह्यात स्थित आहे. आता त्याचाही रेफरन्स तुम्हाला आपल्या पुस्तकात पाहायला मिळतो. बाकीचे जिल्हे कशात अग्रेसर आहेत त्याच्याबद्दल सुद्धा आपण पाहून घेतलं पाहिजे. बघा आता धुळे जिल्ह्याचा संदर्भ तुम्हाला इथं पाहायला मिळतोय. खनिज तेल आणि नैसर्गिक वायू, त्याच्या खाली सौर ऊर्जेबद्दल इथं चांगली व्यवस्थितपणे माहिती दिलेली आहे. त्यामध्ये बघा अपारंपरिक ऊर्जेचा प्राथमिक स्रोत आहे. हे 2 प्रकारे मिळवले जाते. कुठल्या कुठल्या प्रकारे मिळवले जाते? ती वीज निर्मिती करण्यात येते. ते 2 प्रकार आहेत. सोलर फोटोव्होल्टाइक सेलचा वापर करून आणि दुसरा आहे सोलर थर्मल पॉवरचा वापर करून. तर ते याच्यावरती प्रश्न विचारलाय का रे? विचारलाय. सोलर फोटोव्होल्टाइक सेलचा उपयोग कशासाठी केला जातो किंवा सौर ऊर्जेचा वापर करण्यासाठी याचा रोल काय आहे किंवा कशाची भूमिका महत्वाची आहे? ऑलरेडी याच्यावरती प्रश्न आहे. आणि मग इथंच तुम्हाला खाली दिले सौर ऊर्जेत आघाडीवरचा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर. सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प आहे धुळे जिल्ह्यातला साक्री येतं. आणि ऑलरेडी PSI मुख्य परीक्षा 2019 ला हा प्रश्न विचारलेला दिसतोय. त्याच्यामुळे उत्तर महाराष्ट्रातलं एक स्थान आहे साक्री, जिथं सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प महाराष्ट्रातला स्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. सौर ऊर्जेत आघाडीचे राज्य कुठली कुठली आहेत? त्यामध्ये कर्नाटक आहे, राजस्थान आहे, तामिळनाडू आहे, गुजरात आहे आणि महाराष्ट्र आहे. महाराष्ट्र 5 नंबरला आहे देशात. आता बघा, ते असंही म्हणतील की सौर ऊर्जेत आघाडीवर असणाऱ्या राज्याचा खालीलपैकी कुठला योग्य क्रम आहे किंवा योग्य क्रम लावा, किंवा ते असंही म्हणतील की अशी 20 कडून राज्य देतील. ते म्हणतील सौर ऊर्जेत आघाडीवर असणारं राज्य नीट ओळखा, किंवा ते असंही म्हणतील सौर ऊर्जेत आघाडीवर असणारं पहिलं राज्य कोणतं? कर्नाटक. 5वं राज्य कोणतं? महाराष्ट्र. महाराष्ट्र लक्षात ठेवा 5 नंबरला आहे. आणि हा सर्वात मोठा प्रकल्प धुळे जिल्ह्यातला साक्री येथे स्थित आहे. PSI मुख्य परीक्षा 2019 ला ऑलरेडी, म्हणजे पॅटर्न बदलायच्या अगोदरचा प्रश्न आहे हा 2019 मधला. तर त्यांनी तो प्रश्न तिथं विचारल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. ओके, एवढं साधं सोपं सरळ होतं. बऱ्याच जणांना हा प्रश्न व्यवस्थितपणे सुटलेला आहे आणि त्याचे मला मार्क्सही मिळालेले असतील. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणती जोडी शहरी एकत्रीकरण या संकल्पनेत येते? म्हणजे जरा थोडंसं जुळल्या जुळल्यासारखं वाटतंय. म्हणजे याचा संदर्भ तुम्हाला थेट आपल्या पुस्तकात सापडणार नाही, परंतु लोकसंख्याचा घटक वाचत असताना तुम्ही काहीतरी संदर्भ लावू शकता, म्हणजे सोपं होतं. आता ठाणे नाशिक जरा मीटरमध्ये बसत नाही, सातारा सांगली बसतं पण ते काही योग्य उत्तर नाही. याचं उत्तर आहे मुंबई आणि नवी मुंबई. तर मुंबईमधल्या लोकसंख्येचा किंवा सोयी सुविधांचा ताण कमी करण्यासाठी नवी मुंबई हे शहर वसवलं गेलं आहे. पुण्याच्या बाबतीत तशी परिस्थिती आहे. वाढती लोकसंख्या पाहता ही गव्हर्नमेंटने व्यवस्था केलेली आहे दुसरं शहर. तर शहरी एकत्रीकरण या संकल्पनेत मुंबई आणि नवी मुंबई हे येतं. त्याच्यामुळे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. ओके, आलं लक्षात? थोडासा अजून एक जो प्रश्न आहे तोही तुम्हाला थोडासा आउट ऑफ द बॉक्स पाहायला मिळेल, की ज्यांनी म्हणजे चांगलाच अभ्यास केलेला आहे तर त्यांना हा प्रश्न सुटलेला असेल, परंतु बऱ्याच जणांचा काउन्सिलिंग मध्ये पाहिलं, बऱ्याच जणांचा हा प्रश्न तुम्हाला चुकल्याचं दिसतं. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. सगळ्यात पहिल्यांदा उत्तर सांगतो. त्यांनी काय विचारलंय? डॉक्टर बाबासाहेब सावंत कृषी विद्यापीठाने संशोधित केलेल्या आंब्याचे वाण आणि विकसित केल्याचं वर्ष याच्या योग्य जोड्या लावा. पण त्यांनी लेटेस्टही नाही विचारलं. 2014 आणि त्याच्या अगोदरचं विचारलंय. 1992 जे आत्ता परीक्षा देतात त्याच्यापैकी कोणाचा जन्मही झालेला नसेल, जन्माच्या अगोदरचं कसं काय माहित असेल. परंतु ज्यांचा ऍग्रिकल्चर आहे, ज्यांचा त्या विद्यापीठाशी संबंध आहे किंवा ज्यांनी व्यवस्थितपणे अभ्यास केलेला आहे, एवढ्या डिटेलमध्ये आपण जात नाहीये. याचं उत्तर पर्याय क्रमांक 4 आहे. याचं रत्ना 1981 मध्ये, नंतर सिंधू 1992 मध्ये, कोकण रुची 1999 मध्ये आणि कोकण सम्राट 2014 मध्ये. पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बघा, आयोग काय काय प्रश्न असे विचारतं, एकतर त्याचं उत्तर गुगल देईल नाहीतर आयोग देईल. म्हणजे परीक्षार्थींना त्याचे उत्तर येणार नाहीत. प्रत्येक विषयाचा एखादा जरी प्रश्न तसा असतोच आणि पेपरमध्ये तर एखादा प्रश्न असतोच असतो. मागच्या वेळेस त्यांनी मुन्शी आयंगर फॉर्म्युला विचारलेला होता. ओके, म्हणजे बऱ्याच जणांना तो सुचतच नव्हतं याचं उत्तर काय असू शकतं. पॉलिटीच्या बाबतीत मी सांगतोय, तसा एखादा प्रश्न असतो. आयोगाने पहिल्याच पानावरती सांगितले, जर का एखादा प्रश्न तुम्हाला अवघड वाटत असेल आणि तो तुमचा वेळ घेत असेल तर तुम्ही पुढे जा आणि वेळ शिल्लक राहिल्यावर मग तो प्रश्न सोडवा. जर का एखादा प्रश्न जमत नसेल तर त्याला इगोवरती घेऊ नका की मला का छुटत नाही, कारण त्याला गेलेला जास्तीचा वेळ तुमच्या इतर प्रश्नांवरती परिणाम करू शकतो. त्यामुळे माझी रिक्वेस्ट आहे, तुम्हाला सुटणार आहे तो, मग त्याला वेळ पाहिजे. मग सगळा पेपर जोडून झाल्यानंतर मग तुम्ही त्याच्यावरती माघारी या आणि मग त्याला वेळ द्या. त्यामुळं आणि हा जर का वेळ तुम्हाला राखून ठेवायचा असेल तर शक्यतो वन लाईनर जे क्वेश्चन्स असतात किंवा फॅक्च्युअल डाटा आहे तर त्याच्यावरती जास्त वेळ नका घालू. आता पॉलिटीच्या बाबतीत बोलायचं झालं तर कलम 170. आता याच्यातला जो धुळे जिल्ह्याचा प्रश्न होता सौर ऊर्जेच्या बाबतीत, तर त्याला माघारी आल्यानंतर जिल्हा बदलणार आहे का?
किंवा तुम्ही बदलणार आहे का? नाही. फॅक्च्युअल डाटा असेल, वन लाईनर असेल, सोपा प्रश्न असेल, तर तो लगेच त्याचं सर्कल OMR वरती डार्क करून घ्या. नंतर तुम्ही सर्कल डार्क केलं तर काय बदलणार नाही आणि 2 वेळा डार्क केलं तर मग तो चुकीचा कन्सिडर केला जाईल. हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळं छोट्या-छोट्या गोष्टी आहेत, की ज्या एक्झाममध्ये मोठं-मोठं ब्लंडर क्रिएट करू शकतात. त्याच्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी जर का तुम्हाला ओव्हरकम करायच्या असतील, तुम्हाला वेळेचं गणित सोडवायचं असेल, बऱ्याच लोकांचं असतं की आम्हाला वेळ नाही पुरवला. वेळ पुरला असता तर आम्ही 100 पैकी 100 मार्क घेतले असते. पण मग हे तुम्हाला माहित पाहिजे की 60 मिनिटं आहेत, आम्हाला आपल्याला 100 प्रश्न सोडवायचे आहेत आणि त्याच्यात 20 प्रश्न मॅथ्स रिझनिंगचे आहेत. कॅल्क्युलेशन करायला वेळ लागू शकतो. त्याच्यामुळे थोडंसं स्वतःला स्पीडअप करा. पटपट कसे प्रश्न सोडवून होतील आणि एखादा प्रश्न येत नाही तर त्याला सर्कल करा आणि मग वेळ मिळाल्यानंतर त्याच्यावरती माघारी या आणि पुन्हा तो प्रश्न द्या. ओके. म्हणजे 100व्या प्रश्नापर्यंत तुम्ही पोहोचणं अपेक्षित असतं आणि मग तुमचा अटेम्प्ट जास्त असेल तर अॅक्युरेसी वाढायला पाहिजे, हे लक्षात ठेवा. नाहीतर उगाच अटेम्प्ट 100 आहे आणि अॅक्युरेसी आपली 10च आहे असंही नको व्हायला. मग 70 अटेम्प्ट करून 65 बरोबर असेल, वेल अँड गुड. ओके, आलं लक्षात? त्याच्यामुळं काही प्रश्न युगो आणि ॲटिट्यूडवरती न घेता त्याला सोडणं आणि वेळ शिल्लक राहिला त्याच्यावरती माघारी येणं गरजेचं आहे. लवकरच या महाराष्ट्राचा भूगोल या हँडरिटन नोट्सची नवीन एडिशन, अपडेटेड एडिशन तुमच्या भेटीला येणार आहे. तुम्ही जो विश्वास ठेवलाय आणि तुम्हाला जो परीक्षेत फायदा झालाय, हे सगळं पाहून म्हणजे आत्ता थोडंसं काम करायला नवा उत्साह आलेला आहे. जिओग्राफीच्या बाजूने तुमचे काही अजूनही डाऊट, क्वेरीज, क्वेश्चन, सजेशन असतील तर नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. जेणेकरून आम्हालाही तसे बदल या नोट्समध्ये करता येईल आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी अगदी विद्यार्थीभिमुख तुमच्यापर्यंत पोहोचवता येतील. तुर्तास आता आपण इथं थांबूया. थँक्यू सो मच. धन्यवाद मित्रांनो. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण भेटूया.